जोडी मैदानाच्या आतमध्ये असणारे पंडित भोईर आणि तानाजी अशी ही जोडी पहिला चेंडू या आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा गणपती बाप्पा मोरया. यावेळेस मात्र चेंडूला कट केलेला काय स्टॉप. हो यावेळेस मात्र चेंडूला येतो कव्हरच्या रिझन कडे. लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केला. मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. धावसंख्या 3. पहिले षटक जगन्नाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हो यावेळेस मात्र सुंदर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू ब्लॉक मध्ये ऑफसाईडच्या रिजनला सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय निर्धाव. जय बजरंग भावाळे बी आणि चौथा हिरवा मानकोळी दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचंय. हो यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता. एलिव्हेशन चांगल्या पद्धतीने झाला नव्हता. फिल्डिंग काहीसा वेगळा पाहायला मिळतो तिथे. पकडायचा होता मन्याला पकडला गण्याने. अशा प्रकारची गत तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण करून येण्याची. 2 धाव्याने संघाची धावसंख्या. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ असताना 5 या आकड्यावरती. गोलंदाज तयार जगन्नाथ. षटकातील पुढचा चेंडू. हो यावेळेस मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज होतोय बाद. बघा डायरेक्ट हिट केला होता आणि काय जबरदस्त थ्रो डायरेक्ट एस्टर्नवरती आढळला आणि त्याचंच रूपांतर इथे तानाजी गोडे यांची खेळी संपुष्टात होताना. पहिला आदरा बसतोय टीम मंगरमूर्ती चॅलेंजर्स या संघाला 5 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रदीप तरे येत आहेत. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये खूप जबरदस्त षटक इथं आपल्याला पाहायला मिळतोय. जगन्नाथ जोशी यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. जर आपण विचार केला ना तर इथे संधी होती पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करून घेण्याचे. मात्र त्याचा फायदा इथे काहीसा घेता आलेला नाही आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज तयार जगन्नाथ. हो सुंदर आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट यॉर्कर आणि इथे फलंदाज पंडित भोईर यांची खेळी होती संपुष्टात. संघाला दुसरा आदरा बसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाविश नाईक येतोय. हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे जर आपण विचार केला ना जगन्नाथ त्याच्या पहिल्या षटकाचं तर 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय आणि फक्त 5 धावा आपल्या संघासाठी त्यांनी पहिल्या स्पेलमध्ये दिल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी प्रतीक बोरसे येतोय.
गोलंदाजीसाठी. सामने गॅलरी एंडकडून गोलंदाज प्रतीक बोरसे. पहिल्या षटकामध्ये तर चांगली कामगिरी झालेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारची अपेक्षा असेल टीम SSK संघाला. प्रतीक बोरसे याच्याकडनं गोलंदाज तयार. काहीसा फील्ड सेट करताना इथे आपण पाहतोय यष्टीरक्षक भाऊ विश्वजित नाईक याला एक काळ या खेळाडूंनी देखील गाजवलेला आहे. फटका चांगला आहे, सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. काय सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला मोठा फटका या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतचा या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9 या आकड्यावर. सुंदर अशी सुरुवात इथे पहिल्या चेंडूवरती करताना बॅटर प्रदीप तारे. ओ शॉट, चेंडू बुल, बट इथे मात्र क्षेत्ररक्षक होता आणि फलंदाज फेल होताना बाद. प्रदीप तारे याची खेळी संपुष्टात. मग चौकार ठोकला, त्यानंतर मात्र शॉर्ट चेंडू होता, एलिव्हेशन झालं नव्हतं आणि लॉंग लेगच्या रिझनला काय जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर झेल तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे संघाला तिसरा आदरा बसतोय प्रदीप तारे याच्या रूपामध्ये. आय थिंक जगन्नाथ जोशी यांनी तो झेल कलेक्ट केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दीपक येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक. प्रतीक बोरसे सामने गॅलरी एंडकडून कट केलाय, सुंदर फटका. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. भादवड बी या संघाच्या कटआउटला सलामी देणारा हा चौकार. काय फटका इथे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतोय. जागा बनवली, कट केली चेंडूला आणि चेंडूला पाठवलं सरळ पॉईंटच्या रिजनला चौकार. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जागा वाढवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू काहीसा खोलवर टप्प्याचा इथे हाताळला गोलंदाज प्रतीक बोरसे यांनी आणि त्याचंच रूपांतर चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 3 गडी बाद. गोलंदाज तयार. प्रतीक बोरसे चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि पंचांचं बूट मात्र इथं हवेत आणि फलंदाज दीपक परतोय माघारी 4 धावा काढून आपल्या संघासाठी. काय जबरदस्त कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीकेच्या माध्यमातून चौकार आला, त्यानंतर मात्र विकेट. कमॉन डीजे झाला संधी करा बोल बाला. युंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. पाचवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते जयेश म्हात्रे. गोलंदाज प्रतीक तयार. फटका इथे मात्र काहीसा वेगळा पाहायला मिळाला. चेंडू इथे मात्र थोडंसं अनुभव कमी आहे खेळाडूंकडे. फील्डमध्ये इथे मात्र चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. तोपर्यंत संधी 2, तिसरी देखील इथे सहजगत्या पूर्ण होत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाताना दुसऱ्या षटकाच्या समाप्तीअंती. बघा, जर सुरुवात आपण पाहायला गेलो ना तर त्या चांगल्या पद्धतीची सुरुवात इथे झालेली नाही आहे टीम मंगलमूर्ती चॅलेंजर्स या संघाकडून. कारण का 4 गडी बाद झालेले आहेत, 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या स्कोअर कार्डवरती फक्त आणि फक्त 16 धावा. याचाच अर्थ 2 चौकार येऊन देखील 11 धावा दिल्या प्रतीक बोरसेने आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर आपण दोन्ही संघांना विनंती करतोय, ग्रामीणचा
पुलचा मॅच असणार आहे. जय बजरंग बावाळे बी आणि चौटा हिरवा एकविरा मानकोळी दोन्ही संघाच्या खेळण्याचा अथवा प्रतिनिधी आले असेल तर आपण करेश मात्रे बाळातरे यांच्याशी संपर्क करायचा आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा जगन्नाथ याला पाचारण करण्यात आलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाडी तिसरं षटक घेऊन पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर जगन्नाथ यांनी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. चांगला स्पेल राहिला होता पहिला, मात्र दुसरं स्पेल इथे पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हाताळतोय का यावेळेस मात्र काहीतरी चमत्कार होतोय. या फलंदाजीमध्ये पाहूया गोलंदाज तयार जगन्नाथ, सामना करेल जयेश. पंचांचा वाईटचा इशारा येतो इथे, मात्र बेड बॅट्समन बेड विकेट किपर रॉंग हँड थ्रो. काहीसा वाईट थ्रो आपल्याला पाहायला इथे मिळाला. विश्वजित नाईक इथे मात्र रनआउटची संधी होती आणि इथे सहजगत्या रनआउट झालेल्या जयेश म्हात्रे. बघा जिथे तुम्हाला वाईट वरती पंच या चेंडूवरती किती धावा आल्या? 3+1 वाईट 4 धावा, 2+1 3. या 3 धावा वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली होती. जयेश म्हात्रे जी खेळी संपुष्टात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात हरी जोशी, एक टेक्निकल फलंदाज आहेत. मॅचला धरून चालणारा खेळाडू असतो जगन्नाथ. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करताना इथे भावेश. मी म्हटलं होतं या फलंदाजाकडे आहे क्षमता आणि भावेश यांनी पहिल्याच चेंडूवरती दाखवलाय आपला फटका. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. काय फटका इथे पाहायला मिळाला आपल्याला. लॉंग लेगच्या रिजनला अतिशय सुंदर फटका, फुल टॉस होता आणि फुल टॉल वसूल करताना या षटकाराने धावसंख्या इथे बाउन्स होताना 25. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि अजून एक जबरदस्त फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा घेतला आणि चेंडूला पाठवला पुन्हा एकदा 6 धावांसाठी. ज्या धावांची गरज होती ना, ज्या फटक्यांची गरज होती, ते 2 मोठे फटके इथे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या जर 2 षटकांचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या 16 आणि आता इथून मात्र या 2 चेंडूवरती धाव बाउन्स करताना 31 या आकड्यावरती पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय प्रेशर मध्ये. धाव संख्या 32. काहीसे कूल पंच दिसतात तिथे. परेश महाजन मॅन फ्रॉम कोणगाव. हॅट्रिक ऑन आहे. हो 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 आणि इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. बॅटची लागलेली एज आणि पंचांनी ज्या वेळेस बोट आकाशाकडे केलं ना, तेव्हा मात्र कुठंतरी भावेश यांनी क्रीज सोडली. भावेश याची खेळी संपुष्टात. 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तर पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तीच दर्शन नाईक मैदानाच्या आतमध्ये येताना ज्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी देखील दाखवून दिलेलं आहे की का मी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलो होतो. गोलंदाज तयार. फुल टॉस. यावेळेस मात्र फटका दर्जेदार गॅप मध्ये आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार, चौकार.
काय सुंदर फटका पाहायला मिळाला, फुल टोच होता आणि गॅप लॉंग ऑफच्या रिझनला जर आपण पाहिलं तर खूप होतं आणि त्याचा तिथे पुरेपूर फायदा घेताना दर्शन सर आणि त्यांच्या बॅटमधून आला एक अजून एक दर्जेदार फटका, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, चौकार. बघा मैदानाचा जो मेन गेट आहे ना रोडच्या साईडनं, तिथे ज्यांनी गाड्या लावल्या असतील ना त्यांनी प्रॉपरली पार्क करून घ्यायचे, त्यामुळे अडथळा येत आहे. मेन गेट आहे मैदानाचा तिथे. यावेळेस मात्र डॉट चेंडू काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला जगन्नाथच्या माध्यमातून. बघा पहिले 2 षटकार आले, त्यानंतर मात्र वाईड आणि त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र चौकार आला आणि मग पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक जगन्नाथच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं या गोलंदाजाने 5 धावांचं षटक टाकलं होतं पहिलं. हो फटका इथे फसलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफला चेंडू. मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. इथं मिसजस्ट करताना प्रतीक बोरसे तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण करून घेण्याची आणि अशा प्रकारे 3 षटकांची इथे होतं समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्ती. आत्ता जर आपण विचार केला ना मंगलमूर्ती संघाचा तर धावसंख्या 38-38 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला धावसंख्या होती 4 बाद 16 आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये जगन्नाथ यांनी 27 धावा, म्हणजे जणू का डी मार्टमध्ये शॉपिंग करताना जगन्नाथ जोशी आपण पाहायला मिळाला. धावसंख्या त्यांनी 27 खर्च केल्या, 2 षटक त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आपल्याला आले. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 5 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये 22 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाजीसाठी येतात आय थिंक सुजित भोईर, स्वतः संघाचे ओनर आहेत. सुजित भोईर गोलंदाजीसाठी, सामने गॅलरी एंडकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन. प्रोजेक्टचा स्कोर जर आपण पाहिला तर 77चं इथे दाखवतोय. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला, खास करून भाविश नाईकने जे 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर मात्र दर्शन सरांचे फटके, अतिशय सुंदर फटके इथे पाहायला मिळाले. सुजित सामना करेल मात्र टेक्निकल बॅट्समॅन हरी जोशी. या खेळाडूला माहिती आहे का कुठनं खेळाला बाउन्स द्यायचा, कुठून आपलं गिअर चेंज करायचा आणि कुठे पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती गाडी ठेवून चालवायची. गोलंदाज सुजित, ओ फटका, काय फटका यार, नेत्र दीपक फटका, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटका पाहायला मला, मी पहिलेच म्हटलं होतं की या खेळाडूकडे टेक्निक आणि टेक्निक ही खूप आहे. जसा चेंडू येईल ना त्या दिशेला हा चेंडू टटावतो फलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1 तरने संघाची धावसंख्या 43, 43 धावा. काही जबरदस्त फटका मागच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र इथं प्रेशरमध्ये दिसताना सुजित भोईर. फुल टॉस, इथं मात्र बैठक शॉट पाहायला मिळाला, चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत संधी होती फक्त आणि फक्त 1 धाव करून घेण्याची. एका धावाने संघाची धावसंख्या 44, 44 या आकड्यावरती. काय जबरदस्त इथं फटका पाहायला मिळतोय आपल्याला. मात्र सुजित कमबॅक करेल का अजून एक मोठा फटका. हो इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू डॉट जातोय. यानंतर भादवड बी धमाका आयोजित ग्रामीणचे मॅचेस जे असणार आहेत त्यांच्यासाठी मी कॉल करतोय. पहिला सामना जय बजरंग भावाळे बी आणि 4था हिरवा एकविरा मानकोळी संघाला. त्यानंतर RCC राया आणि रिग्नेश 11 गावदेवी दिवे. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट. मागच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर सुजित याने चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. त्यानंतर भूमिक 11 धानिव आणि जय हनुमान टेंबिवली असा सामना असणार आहे. आणि त्यानंतर मात्र मित्रांनो कुठेही जाऊ नका, श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली आणि विपक्ष भादवड बी असा एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉल वसूल होतंय का? येस, तो झालाय आणि तो फटका इथे दर्शन नाईकेच्या बॅटमधून आलाय. अजून एक मोठा फटका, चेंडूला पाठवला काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार.
हो इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, लहानसा खेळाडू काहीसा तिथं होता. बघा इथून सूचना आम्हाला काहीसा आलेल्या, आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एक धाव त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथून या BTPLमध्ये मी जी ही नावं घेतोय, आयोजकांनी जी माझ्यापर्यंत पोहोचवले, त्यांना कोणीही घेऊ शकत नाही आहे. पुढच्या BTPLपर्यंत कोणत्याही BTPLमध्ये त्यांना संधी देण्यात येणार नाही आहे. आदेश भोईर, राज भोईर, रुपेश बामणे, ज्ञानेश्वर गुळवी आणि रणजित गुळवी. बघा या सूचना ज्या काही आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, कोणताही संघ यापुढील होणाऱ्या प्रत्येक BTPLमध्ये या खेळाडूंना घेऊ शकत नाही आहे. बघा यानंतर BTPLमध्ये ज्यांचे मॅचेस असतील ना गावातील संघ, तर खेळाडू शॉर्ट्स असतील तर तुम्ही करेश म्हात्रे, बालातारे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अपडेट घ्या. अदरवाईज या खेळाडूंवरती ज्या प्रकारची ॲक्शन घेतलेली तशी तुमच्यावरती देखील. नवीन गोलंदाजसाठी तुषार नाईक येतोय. लालू या नावाने सुप्रसिद्ध क्रॅब हंटर तुषार नाईक सामना करतील. दर्शन सर, हो दर्शन सर, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, विशुभाऊ स्वतः येतोय आणि भाऊ करणार नाहीये चूक. दर्शन सर यांची इथे खेळी संपुष्टात होते. फलंदाज बाद. किल्ल्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका, या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला, कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला, भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपक, आणि लालू याला ज्या करता पाचारण करण्यात आलं होतं ना, ती कामगिरी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या करताना नवीन बॅटर दीपक येत आहेत. लालू, हो यावेळेस मात्र काहीसा चकवा दिला होता बॅटची एज, आणि इथे मात्र फलंदाज अजून एक होतोय बाद. तुषार ऑन हॅट्रिक नाव. पुन्हा पुढे ना झुकला कधी, ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी सह्याद्री पर्वताजशी. क्रिकेटच्या मैदानात भादवड टेमगरपाडा एक झाला, क्रिकेटच्या मैदानात भादवड टेमगरपाडा एक झाला. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला, भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय हरीश मालावकर. आता मात्र दोन्ही संघाचे जे आयकॉन आहेत ना, ते आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हरीश आणि हरी जोशी. इथे मात्र चेंडूला हलक्या हाताने ढकललं, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी होती फक्त आणि फक्त एक धाव करून. मी पहिलं म्हटलं होतं की तुषार हा या संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि क्षमता आहे तुषारकडे विकेट घेण्याची. आणि पहिल्या दोन चेंडूंवरती दोन मोठे बळी इथे बाद करताना तुषार. धावसंख्या या एका आकड्याने संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश मालावकर आपण पाहतोय. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे या भादवड गावाचा. त्याने देखील जबरदस्त कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी केलेली भादवड बच्या माध्यमातून पाहूया. आता मात्र बॅटल चांगलं पाहायला मिळालं, कारण का एक उत्कृष्ट गोलंदाज तसेच त्याच्यासमोर एक उत्कृष्ट फलंदाज. कोण हवी होतोय. ओ फटका चांगला आहे आणि फटका गॅपमध्ये खेळलाय काऊ कॉर्नरच्या रिजनला. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. मी पहिलंच म्हटलं होतं एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील एक धमाकेदार फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती हवी होताना हरी जोशी. कट कट
काय फटका आहे, सुंदर फटका आणि चेंडूला पाठवलाय कव्हरच्या रिझनला. 4 धावांसाठी येतोय 10 नंबरचा चौकार. हरा क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. बेस्ट वर्सेस बेटच्या लढाईमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती हरी जोशी याचं वर्चस्व. तुषार पुढचा चेंडू घेऊन. हो, यावेळेस मात्र स्ट्रोकला चिक केलं, फक्त हलक्या हाताने ढकललं. चेंडूला फील्ड करतो शॉर्ट पॉईंटच्या रिझनला. सुजित याची खेळी बघा तिथे काहीसा चतुराईवर. मात्र समोर 2 खेळाडू देखील तितके दर्जेदार आहेत. त्यांना देखील माहिती आहे की कुठून मॅचला आता इथून घेऊन जायचं आहे, कारण का अजूनही इथून 1 षटकाचा खेळ बाकी असणार आहे आणि या 1 षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांचा मानस असणार आहे. या 5 षटकांची समाप्ती धावसंख्या जर आपण स्कोअर कार्डवरती पाहिली तर ती 63. मात्र जर इथं विकेटचा जर आपण विचार केला ना तर 8 गडी बाद झालेले आहेत. याचाच अर्थ अजून जर एखादा विकेट इकडनं आला ना तर प्रेशरमध्ये जाऊ शकतो तो मंगलमूर्तीचा संघ. बघा, जर आपण विचार केला ना BTPLचा तर पूल ए मध्ये आर्यन संघाने 2 मॅचेस विन झालेले आहेत, 1 लॉस झालेला आहे. भाविक एंटरप्राइजेस 1 विन आहे, 1 लॉस आहे. विनोददादा प्रतिष्ठान 1 विन आहे आणि 2 लॉस आहेत. साईसागरचा जर आपण विचार केला तर 2 विन आहेत आणि 1 लॉस आहे. तर हर्षितचा संघ 1 विन आहे आणि 2 लॉस आहे. पूल बीचा जर आपण विचार केला तर रेखाई एंटरप्राइजेस संघाने इथे मात्र सेमीफायनलचं तिकीट गाठलेलं आहे. गोलंदाज सुजित भुईर. हर्री इथे मात्र रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि करणार नाही आहे चूक. हरी जोशी याची इथे मात्र खेळी संपुष्टात. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. हॅलो, हिमांशू नवीन बॅटर मैदानाच्या जर 2 षटकार लावले ना हिमांशू तर DJ दीपेश यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक. भाऊ, व्हॉट हॅपन? आय नो, यस, इट्स अ लास्ट विकेट. शेवटचा विकेट असणार आहे. ओ फटका. इथे मात्र मोठा खेळण्याचा प्रयत्न. सुजित काहीसा व्हेरिएशन करताना 2 चेंडूंचा जर विचार केला ना सुजित याने तर पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सला खेळताना हरी जोशी याला बाद करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर मात्र स्लोअर चेंडू पाहायला मिळालं. यावेळेस मात्र काहीसा गती चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तोच पुन्हा एकदा. यावेळेस मात्र झेल पकडण्यामध्ये काहीसा अपयश येतं, कारण का सोपं नाही आहे. अशा प्रकारच्या झेल घेणं सोपं नाही आहे. इथून फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा शेवटचा खेळ असणार आहे. धावसंख्या जर स्कोअर कार्डवरती आपण पाहिली तर 64. जोशी फाउंडेशनचा जर आपण विचार केला ना तर 2 जिंकलेत, 1 लॉस आहेत. मंगलमूर्ती चॅलेंजर्स 1 विन आहे, 2 लॉस आहेत. त्यांचाच मॅच चालू आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर स्मृतीचा जर विचार केला तर 1 विन आहेत आणि 2 लॉस आहेत. रिव्हर्स काय फटका आहे. स्विच इट नॉट, इट्स अ स्वीट इट. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. हरीश मालवकर याच्या बॅटमधून चेंडूला पाठवलाय पॉईंटच्या वरून. 6 धावांसाठी 10 नंबरचा अजून एक षटकार. आणि जर SSK एंटरप्राइजेसचा जर आपण विचार केला ना तर 3 सामने आतापर्यंत ते लॉस झालेले आहेत. खोण्यासारखं काही नाही आहे त्यांच्याकडे. पूल एचा जर विचार केला ना तर पूल ए खूप इंटरेस्टिंग दिसतोय. पूल बी मध्ये काहीसं समीकरण सोपं झालेलं आहे. रेखाई ऑलरेडी सेमीफायनलचं तिकीट गाठलेलं आहे. साईसागर आणि आर्यन सध्या तिथे टॉपवरती दिसताना पाहतात आपल्याला. तर बाकीचे 3ही संघ 1-1 वरती आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काहीसं चेंडू शरीराला आदळतोय.
चेंडू डॉट जातोय, कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा विचार नाही आहे, कारण का हरीशाला देखील माहिती आहे जितके जास्तीत जास्त चेंडू तो खेळेल ना तितके जास्तीत जास्त धावा येण्याची संधी असणारी टीम मंगलमूर्ती चॅलेंजर संघाला. हे जे आपण पाहतोय प्रभू श्री रामचंद्र यांचा हा ध्वज 500 वर्षाची प्रतीक्षा 2024ला समाप्त झाली. हो, यावेळेस मात्र काय सुंदर चेंडू, बोट फिरवली होती चेंडूवरती सुजित याने आणि अजून एक चेंडू जातोय नीट धाव होते. 6 षटकांची समाप्ती. धावसंख्या जर आपण स्कोर कार्डवरती पाहिली तर 9 गाड्यांच्या बाद 70 आणि जर विजयी व्हायचं असेल टीम SSK संघाला तर जे धावांचं आव्हान सेट केलेलं आहे ते मंगलमूर्ती चॅलेंजर संघाने ते केलेलं आहे 70. 71 धावांचं इथून असणारे टार्गेट. तर वळतोय आपण मित्रांनो ग्रामीण पूलच्या पहिल्या मॅचकडे. खेळणारे संघ असणारे तर चौथा हिरवा मानकोळी आणि भावाळे बी. भावाळे बी संघ आणि चौथा हिरवा आई एकविरा मानकोली बी. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. भावाळे संघ विनंती असेल की आपला प्रतिनिधी अथवा कोण कर्णधार इथे जर आला असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आलो चेक. मानकोळी संघाचा कर्णधार आलेला आहे. भावाळे संघ विनंती असेल.
Hello, check. Hello, check. वेलकम बॅक. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे सर्वांचं भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 भादवड बी धमाका भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बीच्या वतीनं क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. टार्गेट 71चं सेट करण्यात आलं आहे इव्हिनिंग सेशन आणि आजच्या या लॉट्समधील पहिला सामना जो BTPL अंतर्गत तुम्हाला बघायला मिळतोय. जगन्नाथ जोशी आणि त्यांच्या सोबतीनं तुम्ही पाहतात बॅटर्स. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला, एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. मयूर पाटील यांचा आवाज पहिल्या डावामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. 71चं लक्ष्य 6 ओव्हरमध्ये पार करण्यासाठी जगन्नाथ जोशी. हो यावेळेला अक्रॉस द लाईन उडवलाय बॉल आणि थेट भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला बिग हिट, सिक्सर. वॉट अ मॅग्निफिसंट हिट. जबरदस्त टायमिंग होतं. पंडित आला गोलंदाजी करण्यासाठी आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिल्या. हा पहिला उत्तुंग फटका पाहायला मिळाला, ज्या फटक्याची नितांत गरज आहे. आणि 7 धावा धावफलकावरती भरपूर मोठं लक्ष आहे. परंतु या क्रीडांगणाचा विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा विचार केला तर अनेक ऐतिहासिक टुर्नामेंट या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळाल्या. आणि त्यातल्या त्यात आता भादवड बी धमाका अतिशय भव्य आणि दिव्य स्पर्धा मागच्या काही वर्षांपासून तुम्हाला बघायला मिळते. यावेळेला लेंथ बॉल होता ऑप्शनच्या बाहेर. इथे चांगली लेंथ खेचली आहे. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर बॉलला पिच केला आणि तिथून थोडीशी मुवमेंट देखील आपल्याला बघायला मिळाली. षटकारानंतर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. संदीप पाटील यांच्याकडून 3 सिक्सरला 1000चं पारितोषिक आहे. जगन्नाथच्या फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल सिंगल. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि या मॅचनंतर ग्रामीण क्रिकेटला आपण सुरुवात करणार आहोत. भादवड बी धमाका, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. बॅटची वरची कडा, टॉप एज, विकेट कीपर आलाय, डाऊन दी बॉल. सचिन शून्यावरती बाद होतोय. पहिला धक्का लागेल SSK टीमला. धन्यवाद. 40+ बॅटर संपले. इट्स ओके. चला, ओव्हर कंप्लीट. 40+ बॅटर संपले, त्याच्यामुळे आता ही ओव्हर पूर्ण या ठिकाणी घोषित करण्यात आली. तुम्हाला बघायला मिळतात. आणि सेकंड ओव्हर फार एंडकडनं स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी भावेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. तर भावेश नाईकनं बॅटिंग करत असताना 2 सिक्सर लगावले.
तोच गोलंदाजी करण्यासाठी आल्या पॉवर प्लेमधील यस पॉवर प्ले नाही आहे बट इनिशियल ओव्हरमध्ये जी स्टार्ट बॅटर्सना मिळवणं गरजेचे असते ती स्टार्टर इथे मिळाली नाही आहे. लोबफुल टॉस ऑन राईटचा फटका काऊ कॉर्नर रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित फक्त मिळेल सिंगल. या क्रीडांगणाचा विचार केला बाउंड्रीज डायमेन्शनचा विचार केला तर तेवढ्या मोठ्या बाउंड्रीज नाही आहेत. फलंदाजांकरिता फारदा आपण बघितलं की स्क्वेअर लेगची सीमारेषा असेल इवन पॉईंटची सीमारेषा असेल ही क्लिअर करणं तेवढंसं सोपं बनतं परंतु त्याच्यासाठी तुम्हाला बॅटवर बॉल देखील त्या पद्धतीने घेणं गरजेचे. पुल करायचं होता यावेळेला एक्झॅक्ट काय घडलं कीपरपर्यंत बॉल कॅरी झाला नाही आहे बॅटची कड देखील होती. हे सारी जोशी देखील तेच सांगतोय. ज्या पद्धतीने लेन बॉल भावेश नाईकचा पाहायला मिळाला संदीप पाटील आला आणि बॅक टू बॅक डॉट बॉल खेळतोय. 9 धावा धाव फलकावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड नाव. भावेशचा फुल टॉस वळवलाय ऑफिस झिप टर्न केल्या बॉलला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत फक्त मिळेल सिंगल. सिंगल महत्त्वाच्या जरूर असतात क्रिकेटच्या खेळामध्ये परंतु आता हे जे टार्गेट पाहता हा टार्गेट जर तुम्हाला इथून पार करायचा आहे तर मोठ्या फटक्यांना शोधावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही. भावेश नाईक प्रयत्न करतोय जगन्नाथ जोशीने एक षटकार देखील मारला शॉट थर्डमॅनला बॉल चांगलं क्षेत्ररक्षण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला इनिशियल ओव्हर्समध्ये सुरुवातीपासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी आपण पाहतोय सध्या टीमच्या वतीने पाहायला मिळाला. SSK वर्सेस MM सिंग BTPL भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग. एखाद्या गावची प्रीमियर लीग एवढ्या थाटात एवढ्या जल्लोषात संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बऱ्याचशा आपण गावच्या प्रीमियर लीग बघत असतो डे स्वरूपामध्ये होत असतात इवन फार तर कमी अशी गावं आहेत की अशा उत्साहामध्ये त्या प्रीमियर लीग्स करतात परंतु हा आपल्या दोन्ही गावांचा उत्सव आहे. आपला एकोपा एकता अखंडता युनिटी हे सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आल्या. फुल टॉस फक्त दिशा दाखवली या बॉलला पाठवल्या लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता आलाय चौकार. गुड शॉट. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर. धन्यवाद DJ, धन्यवाद. तर षटकाची समाप्ती झालेली तर आपण टॉसकडे चालतोय. खेळणारे संघ असतील भावाले B आणि विपक्ष असेल चौटा हिरवा एकविरा मानकोली संघ. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना तसेच मी मान्यवरांना देखील विनंती करतोय रणजितजी नाईक आणि आमच्या सर्वांची लाडकी अंकल श्रीनाथ पाटील अंकल विनंती असेल दोन्ही मान्यवरांना रणजित नाईक आणि श्रीनाथ पाटील अंकल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे टॉस करण्याकरता. कॉल भावाली संघ कॉल देतोय. BTPL आणि आलेला देखील आहे BTPL. रणजितजी नाईक साहेब विनंती असेल आणि अंकल आपणास विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. विजयी कर्णधाराला विशालदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात येणारं गिफ्ट टेम्पर आपण पाहतोय भवाळी संघ. धन्यवाद. भावाळी संघ नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलाय. आपला प्रथमतः आपण निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय भावाळी संघाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आपण खेळताय. पहिला मॅच आपला असणार आहे. ॲटमॉस्फिअर जर आपण पाहिलं सचिनदादा तरे यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. काय वाटतंय स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान केलं आहे. ग्राउंड पण छान बनवलं आहे आणि स्पर्धाही खूप छान ऑर्गनाईज केली आहे. 11 प्लेयर कंप्लीट आहेत.
ओके. तर मानकोली संघ सौरभ माली माझ्यासोबत आहे. सौरभ, प्रथमतः स्पर्धेबद्दल विचारेल, आयोजनाबद्दल काय? खूप छान असं आयोजन केलेलं आहे आणि इथं आम्हाला खेळण्याची चान्स दिली त्यांचे धन्यवाद. नक्कीच मागच्या वर्षी तुम्ही रनरअप होते, यावर्षी चॅम्पियनशिप पटकावण्याचा मानस असणार आहे. हो, नक्कीच आम्ही प्रयत्न करू. समोरील संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा आपला विचार असेल? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. संघ कंप्लीट आहे पूर्णपणे? हो, पूर्ण टीम आहे. तर धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे भावाले बी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला, आमंत्रित केलेला आहे आई एकविरा चौटाविरा मानकोली संघाला फलंदाजीसाठी. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मयूर पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. या दरम्यान व्हाईट बॉल आणि धावफलकावरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 27 धावा. फुल टॉस फ्रंटफूट लावून ऑन्सला ड्राईव्ह करण्यात आल्या. जगन्नाथ जोशी आणि इथे खराब क्षेत्ररक्षण, आर पार चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. दर्शन नाईक जरूर चांगली बॅटिंग त्यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. ॲज अ कॉमेंटेटर देखील अनेक साऱ्या मॅचेसमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये विथ बॉल थोडेसे मागणे ठरलेत. एक षटकार देखील आला त्यांच्या विरोधात जो संदीपच्या बॅटमधून आला आणि आता जगन्नाथच्या बॅटमधून चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 31 रन्स, 31 धावा धावफलकावरती. 71चं टार्गेट आहे. 40 धावा विजयापासून दूर लॉफ केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं आउट ऑफ द ग्राउंड येतो हा भव्य सिक्सर. काय फटका आहे. लाजवाब टायमिंग. ब्युटिफुल स्ट्रोक हिअर. Superbly played against the stern. Have a look at that. Dancing down the track. Lofted it. हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. थेट VIP डाईजला सलामी देणारा व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर. सदोतीस धावा धावफलकावरती लागलेत आणि इथून आता उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये आता धावा करायच्या आहेत. 71 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18 बॉल 34 धावांची गरज आहे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी हरी जोशी आलाय. तालुका क्रिकेटमधील एक नामांकित क्रिकेटर. त्याच्या लेग ब्रेकसाठी खरं तर ओळखलं जातं त्याच्या गोलंदाजीला. पहिला बॉल अगदी परफेक्ट यॉर्क लेन. क्रीज बॉक्सचा चांगला वापर करत असताना बॅटर जगन्नाथला तुम्ही पाहिला, चांगला खेळला. 9 बॉलमध्ये 25 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळपास 12 धावा आता प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागतील. म्हणून आपण चर्चा करत होतो ना सुरुवातीलाच धावाच्या की या क्रीडांगणावर कोणतीच धावासंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावासंख्या छोटी नाही आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देणार नाही. जे तुमच्या पुढ्यात आहे त्याला सामोरं जाण्याची तुमची तशी तयारी हवी आणि ती तयारी दाखवली आता SSK टीमच्या बॅटर्सनं. SSK वर्सेस तुम्ही मॅच पाहतायत सध्या. VIP डाईजवरती आगमन होतं. ज्यांनी या स्पर्धेसाठी नेटची सुविधा केली संदीप केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर प्रदीपजी पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. हरी जोशीचा क्विकर वन फास्ट डिलिव्हरी हिअर. चांगला लेंथ बॉल शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर चांगला राईज होत असताना चांगला बाउन्स प्राप्त केला बॉलनं. अगदी टफ विकेट आहे आणि या विकेटवर गोलंदाजांना भरपूर काही मदत आहे, त्याचा फायदा घेतोय हरी जोशी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मंगलमूर्ती चॅलेंजर्सनं. यावेळेला बॅटची कड थर्डमॅनला बीट केला. बॉल निघाला, सुसाट निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार चेंडू, जाईल सीमा पार. येतोय चौकार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पंच करण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये येणारा बॉल ऑफ कटर आणि त्याच्यानंतर बॅटची एज घेऊन बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 4 धावा तिथे मिळतात आणि या महत्वाच्या 4 धावा. जेथे दबाव वाढत होता तो दबाव कमी झाला. अक्रॉस द लाईन याही वेळेला स्लॉग हिट. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीपमधून मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती आला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांकडे जरूर होती. या 2 धावांनी स्कोर पुढे गेल्या. धावफलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळतात
43 धावा. हळूहळू आता विजयाकडे अग्रेसर होत असताना SSK टीम चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळाली आहे. संदीप सुरुवातीला स्ट्रगल करत होता, परंतु तदनंतर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. हरी जोशीच्या विरुद्ध रन्स येतात यावेळेला फुल लेंथ आणि इथे विकेट गॉन. फलंदाज बाद होतोय. बॅटची आतली कडा इनसाइड एज. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम SSK. थँक्यू DJ. हे टायटल सॉन्ग शीर्षक गीत आपल्याला या स्पर्धेचं ऐकायला मिळतंय. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 आणि भादवड बी धमाका. ग्रामीण क्रिकेटला देखील आता सुरुवात काही क्षणातच. तो हरी जोशीचा पलटवार आणि आता यावेळेला विश्वजित आलाय. वन ऑफ द डेंजरस कस्टमर, वन ऑफ द ग्रेट फिनिशर म्हणून अनेक वर्ष विश्वजित या खेळाडूला तुम्ही बघितलंय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना जयदुर्गा संघासाठी खेळत असताना आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉलचा सामना करत असताना सिंगल कंप्लीट केली आहे आणि एका धावेने 4 षटकांचा केस संपलाय. 11च्या गतीनं 44 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात आणि उर्वरित आता 12 बॉल 27 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. 2 विकेट आतापर्यंत जरूर गमावलेत SSK टीम, परंतु पलटवार करणं जाणतात. हरी जोशीचं हे षटक थोडंसं इव्हेंटफुल पाहायला मिळालं. सुरुवातीला 2 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर चौकारी पाहायला मिळाला, विकेटही पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही बाजूंना ते षटक चांगलं घडलं. बट जो कमबॅक हवा होता मंगलमूर्ती चॅलेंजर्स करिता, तो कमबॅक हरी जोशीनं चांगल्या पद्धतीने मिळवून दिला. हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आणि संपूर्ण थीम आपण पाहतो या ठिकाणी. मला आठवतं की या क्रीडांगणावर जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा अनेक प्रेक्षक गॅलरीज असतील, प्रेक्षकांनी भरलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. मी अगोदरच उल्लेख केला ना की हा जो क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ऐतिहासिक स्पर्धांसाठी ओळखला जाणारा, भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धांसाठी ओळखला जाणारा हा क्रीडांगण आहे. आणि त्याच क्रीडांगणावरती रंगत असताना भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग BTPL 12-27. पहिलाच बॉल हरेश मालावकर आलाय आणि खूप जास्त बाहेर चेंडू त्याने हाताळला. वाईड लाईनच्या बाहेर आणि पंचांचा वाईट बॉलचा देखील इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धावेने पुढे 45 आकड्यावरती आणि आता करायच्या आहेत 12 मध्ये 26. 6वं पर्व आपण पाहतोय स्पर्धेचं. ओव्हर द विकेट. हरेशचा बॉल यॉर्क लेन हलक्या हाताने ड्राय केल्या. लॉंग ऑन वरून फिल्डर येतात मिड ऑनच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कीपर एंडला थ्रो येणं गरजेचा होता, आला देखील. बट यस बॅटर ज्या पद्धतीने आपण पाहतो की रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तदनंतर फलंदाजाला हिट तो चेंडू झाला आणि दॅट्स वाय कीपरपर्यंत बॉल गेलेला नाहीये. परंतु या महत्त्वपूर्ण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे आता धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात 47. प्रत्येक बॉल मागे आता समीकरण बदलणार आहे. हरेशचा बॉल कमी गतीने आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळून घेणारा, कमबॅक करणं जाणतोय. आता ओव्हर थ्रो झालाय. दर्शन नाईक कडनं ही चूक झाली आहे की काय? कारण जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. ही अशा चुका टाळाव्या लागतील. खरं तर आपण पाहतो की जगन्नाथ देखील एका बाजूने चांगला खेळलाय, बट विश्वजितला तुम्ही जेवढा वेळ ऑफ स्ट्राईक ठेवाल तेवढा बेनिफिट तुमच्या संघाकरिता होणार आहे, तेवढा फायदा तुमच्या संघाकरिता होणार आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 चेंडू बाकी आहेत. 22 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. मालावकरचा बॉल हॅमर्ड केलाय. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल येतोय लॉंग ऑफला. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल अँड देयर इज अ चान्स ऑफ रन आउट. धावबादचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद देखील झालाय. पण कोणता बॅटर आहे, जगन्नाथ की विश्वजित? यस, जगन्नाथ जोशी बॅक टू दी डगआउट. धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता. विश्वजितला स्ट्रायकिंग एंड हवं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहूया अशा पद्धतीने, जिथे खरं तर दुसरी धाव कठीणच होती. प्रयत्न त्याने चांगला केला.
हे पाच सुरुवातीला खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु वेगवान बॉल बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने आला. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं आणि तदनंतर गोलंदाज हरीश मालावकरचं खूप चांगलं कलेक्शन आणि तदनंतर जगन्नाथ जोशी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय विजय पाटील. 9 बॉल बाकी आहेत, 9 मध्ये करायचे आहेत 21 धावा. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलत चाललंय. 9-21. अरेसा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, ऑफ ड्रायचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. इथे छक्क असा आवाज देखील आला होता ज्या वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क राहिला, परंतु एकापेक्षा अधिक धाव तिथे मिळत नाहीये. ओमसाई मोटर्सचे मालक संदीपजी पाटील आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं इथं आगमन झालेलं सचिन भाऊ तरे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. हा फुल टॉस, वळवू द्या बॉल ऑन साईडला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग उपस्थित. एक धाव. खराब बॉल होता, परंतु या खराब चेंडूला योग्य ती दिशा दाखवता आलेली नाहीये आणि फक्त एकच धाव तिथे मिळाली आहे. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. 19 धावांची गरज आहे. SSK वर्सेस मंगलमूर्ती चॅलेंजर्स. 7 बॉल 19. हरेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. काही चुकीचे बॉल पाहायला मिळाले, बट आता विश्वजित महत्वाचा बॉल फेस करतोय. ओ लोबा फुल टॉस, उडवला बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय महत्वाच्या वेळेला. व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर. व्हॉट अ मॅग्निफिसेंट हिट. हॅव अ लुक ॲट दॅट. लोबा फुल टॉस. विश्वजित नाईक त्याच्या बॉटम हँड मध्ये खूप ताकद, पॉवर आहे आणि ती जनरेट करत असताना ओव्हर द मिड विकेट मस्तक पे दस्तक छे रन. महत्वाच्या बॉलवर आलेला महत्वाचा सिक्सर आणि सरळ आपण पाहतोय भादवड बी या संघाला सलामी देणारा तो सिक्सर. आणि आता शेवटचे 6 बॉल 13ची गरज. आणि बाईकचा शोरूम नव्हे तर ह्या बाईक सर्व प्राइज स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत. गौरव मोटर्स यांचं देखील विशेष आभार. आणि या बाईक्स तुम्ही पाहतायत सध्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या 10 बाईक्स भादवड बी धमाका, भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग. कोण होणार विजेता आणि कोण जिंकणार या बाईक्स या मैदानावरून कोणाची सवारी तुम्हाला बघायला मिळेल त्याचं उत्तर फायनल नाईटला पाहायला मिळेल. परंतु आता हा सामना रोमहर्षक. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 13ची गरज. 6 balls are remaining and 13 more on to win. हरी जोशी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला बॉल चांगला फटका, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा आणि तिथे नाही धावांचा तोटा. हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. आणि आज दरम्यान सिनियर कॉमेंटेटर काका म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. नेहमीच भादवडच्या क्रीडांगणावर त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. आणि आता आवाज कोणाचा तर विजयच्या बॅटमधून आलेल्या चौकाराचा आणि त्याच्यानंतर आलेल्या या षटकाराचा. हा भव्य हिट पाहायला मिळतोय. मॅचचं गणित, मॅचचं चित्र पूर्णपणे स्पष्ट केलंय. कारण येणारे 4 बॉल 3 धावांची गरज. चलिए 4 गेंदे 3 की जरूरत. ओ यावेळेला पुन्हा उडवलाय आणि हा सामना या चौकारानं फिनिश. हम तो डूब चुके सनम, आपको भी ले डुबेंगे. आणि या सामना इथे फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे SSK न. मंगलमूर्ती चॅलेंजर्स टीमचं देखील आव्हान जवळजवळ संपुष्टात BTPL सीझन 6 मधून. परंतु काय मॅच पाहायला मिळाली. 71 धावा आणि दोन्ही टीम मला वाटतं त्या स्पर्धेच्या बाहेर. चलिए 7-7 में SSK टीम आपने तो मंगल मूर्ति को भी ले डुबाया. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदरी मॅच समोरी हरी जोशी 6 बॉल 16 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 70 धावा बनवल्या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु SSK एंटरप्राइजेस 5.3 षटकांमध्ये 72 धावा 3 चेंडू राखत असताना हा विजय मिळवलाय. आणि जगन्नाथ जोशीनं काय बॅटिंग केली. आणि त्यानंतर विजय पाटीलच्या 4 बॉल 15, विश्वजित नाईकच्या 6 बॉल 13 आणि संदीप पाटीलच्या 13 चेंडूंमध्ये आलेल्या 15 महत्त्वपूर्ण धावा.
तर या मॅचचा हिरो ठरलाय, ज्यानं अष्टपैलू खेळ साकारलाय, 2 विकेट्स आणि 25 धावा, तो खेळाडू जगन्नाथ जोशी या मॅचचा हिरो. चला भावाले बी, लगेचच आपण संपर्क साधायचा, फिल्डिंग लावायची आहे, क्षणाचाही विलंब न करता. आणि जगन्नाथ जोशी आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तर प्रदीप पाटील यांच्या शुभास आपण प्रथमतः या ठिकाणी ट्रॉफी देत आहोत. जगन्नाथ जोशी ज्यांना अतिशय जबरदस्त खेळ साकारलाय, अष्टपैलू खेळ, बॅटिंग करत असताना 25 धावा, गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स. त्यानंतर विकासजी नाईक यांच्या शुभास आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतोय तो जगन्नाथ जोशी यांना. आणि त्यानंतर संदीपजी पाटील, गजेंद्र भाऊ गुलवी, गजूभाऊंच्या माध्यमातून आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण जगन्नाथ जोशी यांना देणार आहोत. वेल डन जग्गू, जबरदस्त अष्टपैलू खेळ आज बघायला मिळाला. भरपूर दिवसानंतर भेट होते आज. एकंदरीत अष्टपैलू खेळ तुम्ही जो साकारला मैदानाच्या आतमध्ये, SSK टीमसाठी कसं वाटलं परफॉर्मन्स नंतर? आम्ही 3 मॅचेस हारलो होतो सुरुवातीच्या, आणि जे जाता आता आम्हाला ही मॅच जिंकायची होती, कारण का आमच्या ऑनरला ही मॅच आम्हाला द्यायची होती. ते आम्ही सगळ्या जणांनी 100% दिला या मॅचला. तुमचं हे डेडिकेशन होतं, बट मला तुमच्या टीममध्ये काही खेळाडू लहान लहान मुलं खेळताना दिसले. म्हणजे आपण सुरुवातीला जर पराभूत झालो तर मग शेड्यूल कंप्लीट करण्यासाठी काही खेळाडू येत नसतात, त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? त्यांना एवढंच बोलायचं आहे का क्रिकेट स्पिरिट प्रत्येकाच्या आतमध्ये असायला पाहिजे. मॅच कुठली पण असो, फर्स्ट असो या लास्ट असो, प्रत्येक मॅचला उपस्थित राहणं जरुरी आहे. डेफिनेटली खूप चांगला मेसेज तुम्ही दिला. तर मित्रांनो, हा होता जगन्नाथ जोशी ज्यानं सामनावीराचा पुरस्कार मिळवलाय. परंतु आता कुठेही जाऊ नका, कारण भादवड बी धमाका ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगणार आहे. भावाले बीच्या विरोधात मानकोली, जबरदस्त सामना या 2 बलाढ्य संघांदरम्यान या ठिकाणी रंगेल. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा भादवड बी धमाका 2026. थँक्यू सो मच. हॅलो, खेळपट्टीवर कोणीही सराव करू नका, खेळपट्टीवर कोणी सराव प्रॅक्टिस करू नका, ही नम्र विनंती आयोजकांकडून. तर नमस्कार क्रिकेट रसिको, भादवड बी धमाका, स्वर्गीय भगवान जी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब भादवड बी भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा 2026 उपस्थित मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं मी या क्रिकेटचं समालोचक काका म्हात्रे, अलिबाग, रायगड आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला सामना हा चौटा हिरवा एकविरा मानकोळी विरुद्ध जय बजरंग भावाळे बी या 2 संघाच्या लढतीने खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. जय बजरंग भावाळे बी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि चौटा हिरवा एकविरा मानकोळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आपण पाहता स्क्रीनवर अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हणलं की क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबॉलचं युद्ध, अर्थातच 142 करोड भारतीयांचा अतिशय आवडता खेळ म्हणजे क्रिकेट असं नेहमी म्हणलं जातं.
आणि क्रिकेटनंतर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ठाणे, रायगड, पालघर, त्याचबरोबर सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांचा जर विचार केला तर बैलगाडा शर्यती हा एक आणखीन एक अतिशय आवडता खेळ नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित, समालोचन कक्षामध्ये उपस्थित, त्या सर्वांचा हार्दिक आभार. अतिथी कक्षाचे सर्व मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचं देखील हे हार्दिक आभार व्यक्त करूया. पंच सन्माननीय गोकुळ पाटील सर भादवड, स्वप्नील जोशी सर कल्याण. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेत हरेश परमार सर कल्याण आणि परेश महाजन सर कोण पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गुणलेखक म्हणून अतिशय नावाजलेलं गुणलेखक अल्पेश गायकवाड सर, माझ्या उजव्या बाजूला, पिंपळास या गावाचे रहिवासी. आणि समालोचकमध्ये आपण पाहिलं मगाशी मयूर पाटील सर भादवड आणि समीर ठाकरे सर जुनांदृकी. या दोन्ही समालोचकांचा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धाकडे आपण वळूया. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण याचा विचार जर केला तर अतिशय लोकप्रिय नाव असं जमलं म्हणलं तर या क्रीडांगणाचं, कारण टेमघरपाडा भिवंडीमधला हा अतिशय हिरवगार मैदान हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा ही नम्र विनंती. प्रथम क्रमांक 4 बाईक आणि भविचषक, द्वितीय क्रमांक 2 बाईक आणि भविचषक, तृतीय क्रमांक 1 बाईक आणि भविचषक आणि तब्बल 7 बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्याचबरोबर मालिकावीर म्हणून बाईक, सामनावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज कूलर, गोलंदाज कूलर, क्षेत्रचषक, स्पोर्ट्स शूज ही अतिशय जबरदस्त योगदान असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि येस, लकी ड्रॉसाठी देखील लकी ड्रॉसाठी एक बाईक आणि